नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्तिशक्ती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर उद्या चैत्र अमावस्या आहे आणि ही संधी तुम्ही घालवू नका. या रात्री तुम्ही केलेली एक चूक तुमच्या आयुष्यात मोठी नुकसान करू शकते. पैसा येईल पण टिकणार नाही, सुख येईल पण राहणार नाही. पण एक गुपित आहे जे खूप कमी लोकांना माहीत आहे. तुमच्यासोबत असं होतं का? पैसा येतो पण लगेच खर्च होतो. घरात कारण नसताना वाद होतात, काम अडकतात, मन सतत अस्तव्यस्त राहतं. याचं कारण कधी-कधी आपल्या नकळत केलेल्या चुका असतात. विशेष अमावस्याच्या दिवशी म्हणजे अंधार आणि अंधारात नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी काही नियम सांगितलेले आहेत. पण आजकाल लोक हे नियम पाळत नाहीत आणि मग म्हणतात माझं नशीब खराब आहे. मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते. एक व्यक्ती होती. त्याच्या घरी सगळं ठीक होतं. पण एकदा त्याने अमावस्याला काही नियम पाळले नाही आणि हळूहळू त्याच्या घरात वाद सुरू झाले. पैसे ठिकाणासा झाला आणि मन पूर्ण अस्थिर झालं. त्याला समजायला वेळ लागला. खूप चुक्या केल्या. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे असे 7 उपाय जे तुम्ही आजच केले तर तुमच्या आयुष्यात बदल होऊ शकतो. पण जर हे उपाय दुर्लक्ष केले तर नुकसान होऊ शकतं. हो मित्रांनो, पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला असे 7 उपाय सांगणार आहे जे खूप सोपे आहेत आणि शेवटचा उपाय तो तर बहुतेक लोकांना माहीतच नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अमावस्या म्हणजे काय? अमावस्या म्हणजे असा दिवस ज्या दिवशी चंद्र पूर्णपणे दिसत नाही, आकाशात अंधार जास्त असतो आणि याच कारणामुळे हा दिवस खूप शक्तिशाली मानला जातो. हा फक्त अंधार नाही तर ऊर्जा बदलण्याचा दिवस आहे. आपल्या भोवती 2 प्रकाशाच्या ऊर्जा असतात, एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक ऊर्जा. अमावस्याला नकारात्मक ऊर्जा थोडी जास्त सक्रिय होते. म्हणूनच या दिवशी आपण सावध राहायला हवं. पण घाबरायची गरज नाही, कारण योग्य उपाय केल्यास ही ऊर्जा आपल्या फायद्यात बदलू शकते. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का? काही दिवस सगळं छान चाललं आणि काही दिवसात अचानक सगळं बिघडलं. घरात वाद होतात, मन शांत राहत नाही. याचं काय कारण? ऊर्जाचा बदल असू शकतो आणि अमावस्याचा हा दिवस या बदलण्याचा सर्वात मोठा पॉइंट असतो. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. एक कुटुंब होतं. सगळं व्यवस्थित चालू होतं, पण हळूहळू घरात भांडण वाढले, पैसा ठिकाणासा झाला आणि सतत टेन्शन वाढलं. त्यांनी खूप उपाय केले पण काही फरक पडला नव्हता. नंतर एक ज्ञानी व्यक्तीने सांगितले की अमावस्याच्या दिवशी काही नियम पाळा आणि जेव्हा त्यांनी हळूहळू नियम पाळायला सुरुवात केली तेव्हा घरात शांतता, पैसा टिकायला लागला. आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी करण्याशिवाय सांगितल्या नाहीत. अमावस्याला दिवा लावणे, प्रार्थना करणे, काही गोष्टी टाळणे हे सगळं हजारो वर्षांपासून चालत आलं आहे. कारण त्यांनी अनुभव घेतला होता आणि तो अनुभव पुढच्या पिढीला दिला. पण आजकाल आपण या गोष्टी इग्नोर करतो आणि मग म्हणतो माझं नशीब खराब आहे. खरं म्हणजे आपण काही छोट्या चुका करत असतो आणि अमावस्या हा त्या चुका टाळण्याचा बेस्ट मौका आहे. म्हणूनच आता मी तुम्हाला सांगणार आहे असे 7 उपाय. जर तुम्ही आजच केलात तर तुमच्या आयुष्यात बदल दिसू शकतो. आणि पहिला उपाय तो खूप साधा आणि पण खूप पॉवरफुल आहे. तुमच्यासोबत असं होतं का? पैसा येतो पण टिकत नाही. कितीही कमवलं तरी शेवटी काहीच उरत नाही. घरात कारण नसताना भांडण होतात. छोटी छोटी गोष्ट मोठी होते. जर असं होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आजकाल खूप लोक म्हणतात मी खूप मेहनत करतो पण पैसा टिकत नाही. हातात पैसा येतो आणि लगेच जातो. कधी आजारपण, कधी अचानक खर्च, कधी नुकसान. आणि शेवटी मनात एकच प्रश्न येतो, माझ्याबरोबर असं का होतं?
फक्त पैसा नाही, घरात शांतता राहणं, छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात, पती आणि पत्नीमध्ये तणाव, मुलं ऐकत नाही आणि घरात एक प्रकारचं ओझं वाटतं. जिथे आनंद असायला हवा तिथे तणाव वाढतो. मन शांत राहत नाही, रात्री झोप लागत नाही, काहीतरी बरोबर नाही असं वाटतं. पण काय ते समजत नाही. कधी कधी आपण एकटे बसून विचार करतो, माझं नशीब इतकं खराब का आहे? यामागे एक कारण असू शकतं, जे आपल्या दिसत नाही. ते नकारात्मक ऊर्जा. अमावस्येला आसपास ही ऊर्जा जास्त प्रभाव टाकते आणि जर आपण सावधान नसतो तर ती हळूहळू त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. लक्षात ठेवा, ही सगळी समस्या अचानक येत नाही. छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या चुका हळूहळू मोठ्या समस्या बनतात आणि आपण दुर्लक्ष करतो जोपर्यंत उशीर होत नाही. पण चांगली गोष्ट म्हणजे या सकाळचा उपाय आहे आणि तो खूप सोपा आहे. चैत्र अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही काही योग्य उपाय केले तर या समस्यापासून सुटका मिळू शकते. आता मी तुम्हाला सांगणार आहे पहिला उपाय जो खूप पॉवरफुल आहे. आता लक्ष देऊन ऐका. मी तुम्हाला सांगणार आहे 7 असे उपाय, जे खूप सोपे आहेत पण योग्य पद्धतीने केलेस तुमच्या आयुष्यात बदल घडू शकतात. पहिला उपाय खूप साधा आहे. संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ किंवा तुळशीपाशी एक दिवा लावा. तेल तूप वापरा, शांत मनाने लावा, प्रार्थना करा. हा दिवा फक्त प्रकाश नाही, तो तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. लक्षात ठेवा, छोटा दिवा पण मोठा परिणाम. दुसरा उपाय खूप पॉवरफुल आहे. एक स्वच्छ कटोरा घ्या, त्यात पाणी भरा, त्यात एक नाणं टाका आणि थोडी हळद. हा कटोरा मुख्य दरवाजाजवळ ठेवा. हा उपाय पैशाशी संबंधित आहे. पैसा टिकायला मदत करतो. दुसऱ्या दिवशी पाणी फेकू नका, ते झाडाला टाका. तिसरा उपाय घर स्वच्छतेशी संबंधित आहे. पाण्यात थोडं मीठ टाका. त्या पाण्याने घर पुसा. मीठ निगेटिव्ह एनर्जी कमी करते. घर हलकं वाटतं. घर स्वच्छ असेल तर मनही शांत राहतं. चौथा उपाय खूप सोपा आहे, पॉवरफुल. 2 ते 5 मिनिट शांत बसा. डोळे बंद करा. देवाचं स्मरण करा. माझ्या घरात सुख शांती येऊ दे, पैसा टिकू दे. मन शांत झालं की जीवनात छान वाटतं. पाचवा उपाय खूप लोक इग्नोर करतात. रात्री कचरा घरात टाकू नका, बाहेर टाका. कचरा म्हणजे निगेटिव्ह, तो घरात ठेवला तर ऊर्जा खराब होते. सहावा उपाय आध्यात्मिक आहे. ओम नमः शिवाय 108 वेळा म्हणा. 108 वेळा एक विशेष अंक आहे, तो मन स्थिर करतो. हा मंत्र जप करताना मन शांत होतं आणि भीती कमी होते. सातवा आणि शेवटचा उपाय, अन्न वाया घालवू नका. शक्य असेल तर कोणाला दान करा. अन्न म्हणजे लक्ष्मी, त्याचा अपमान केला तर जीवनात कमतरता येईल. हे उपाय खूप सोपे आहेत पण तुम्ही श्रद्धेने केले तर तुमच्या आयुष्यात नक्की बदल दिसेल. छान. आता हा माहिती सांगितली आहे तर तुम्हाला हे माहिती आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला एक लाईक डन करा. आणि आता मी जे सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. हे 7 उपाय जितके पॉवरफुल आहेत तितक्याच त्यांच्या काही चुका देखील आहेत. खूप लोक काय करतात, उपाय करतात पण मन दुसरीकडे असतं. हसत खेळत करतात. फक्त ट्राय म्हणून करतात आणि मग म्हणतात काही फायदा झाला नाही, कारण त्यांनी तो उपाय योग्य पद्धतीने केला नाही. लक्षात ठेवा, हे उपाय फक्त ॲक्टिंग नाहीत, ते तुमच्या श्रद्धेचे जोडलेले आहेत. जर तुम्ही हे हलकं घेतलं, मजाक म्हणून केलं तर परिणाम मिळणार नाही आणि कधीकधी उलटा परिणामही होऊ शकतो. काही लोकांना चुका केल्या, पाणी फेकून दिलं, नाणं बाहेर दिलं, उपाय अर्धवट सोडला आणि त्यानंतर पैसा टिकेनासा झाला. घरात तणाव वाढला कारण त्यांनी नियम तोडले. म्हणूनच हे 7 उपाय करताना पूर्ण लक्ष, शांत मन आणि श्रद्धा आणि महत्त्वाची आहे. हे फक्त उपाय नाहीत, हे तुमच्या जीवनातली बदल घडवण्याची संधी आहे. त्यामुळे जर तुम्ही हे उपाय करत असाल तर योग्य पद्धतीने करा, नाही तर तोच परिणाम मिळणार नाही.
आणि कधी-कधी नुकसानही होऊ शकतं. आता शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाचे अनुभव सांगणार आहे. खूप महत्त्वाचं. सुरुवात हळू. घरात शांतता वाढेल तर हळूहळू तुम्हाला बदल जाणवण्यास लागेल. जर तुम्ही हे 7 उपाय श्रद्धेने केले तर हळूहळू तुम्हाला बदल जाणवायला लागेल. घरात शांतता वाढेल, मन हलकं वाटेल आणि सगळ्यांचं महत्त्व पैसा टिकायला सुरुवात होईल. मी तुम्हाला एक अनुभव सांगते. एक व्यक्ती माझ्याशी बोलली. ती म्हणाली, "मी खूप त्रासात होते. पैसा येत नव्हता, पण टिकत नव्हता. पण जेव्हा मी छोटे-छोटे उपाय सुरू केले, हळूहळू बदल दिसायला लागला. घरात भांडण कमी झालं आणि मन शांत झालं. हेच हा उपाय खरं समर्थ आहे." लक्षात ठेवा, हे उपाय फक्त पैशासाठी नाहीत. हे तुमच्या मनासाठी आहेत, तुमच्या घरात शांततेसाठी आहे आणि तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल आणण्यासाठी आहेत. हा चैत्र अमावस्या ही 7 उपाय नक्की करा. छोटा प्रयत्न पण मोठा बदल. जर तुम्ही हे उपाय करणार असाल, कमेंटमध्ये जय माता लिहा आणि तुम्ही अनुभव पण नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, योग्य वेळेत केलेल्या छोट्या उपाया तुमचं नशीब बदलू शकते. तर माझा व्हिडिओ कसा वाटला? माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब, लाईक डन करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.